कल्चर 2 ते 3 ml टाका. कोण टाकतं? 2 ते 3 ml टाका. पसरून टाकायचं. बस हे 2 ते 3 ml आपण टाकलं. आता हे व्यवस्थित मिक्स करा दोघं. चांगला हलवा. काय नाही, बाहेर पडत नाही ते. आता अंशुमन बाईंनी मला प्रश्न विचारला होता, 1 लिटर चालेल का? 1 लिटर निश्चित चालेल, पण मिक्स करताना तुम्ही थोडीशी काळजी घ्यायची. कारण एक बूंद 100 रुपयाचा असं समजा तुम्ही. आता उत्पादनात जेव्हा तो कन्वर्ट होतो. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आपण आज घरच्या घरी आपल्या शेतावर ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही मूत्रबुरशी कशी तयार करावी याचं आपण शिकूया. गेल्या महिन्यामध्ये मी NIPHM म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट हेल्थ मॅनेजमेंट राजेंद्रनगर हैदराबाद येथे बायो इनपुट प्रोडक्शन ह्या विषयावरील प्रशिक्षणाला गेलो होतो. तेथे आम्हाला डॉक्टर गुंजोंटीवार गिरीश गुंजोंटीवार यांनी आम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने ट्रायकोडर्मा व्हिरिडी नावाची बुरशी कशी तयार करावी हे शिकविले. चला तर मग आपण शिकूया. यासाठी लागणारं साहित्य आहे एक ट्रे व्हाईट मीडिया, जो डॉक्टर गिरीश गुंजोंटीवार यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेला आहे. हा ट्रे ज्याच्यात मावेल अशी एक प्लॅस्टिकची पिशवी, त्याला रोल करण्यासाठी एक रबर, सॅनिटाईज करण्यासाठी सॅनिटायझर, गॅस सिलेंडर, गॅस शेगडी, स्टीलचं पातेलं आणि त्याचबरोबर आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे हे NIPHMने उपलब्ध करून दिलेलं ट्रायकोडर्माचं मदर कल्चर. चला तर मग आपण शिकूया. साधारणतः 15 ग्रॅम मीडिया हा 250 ग्रॅम पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि त्याची अशी पेज तयार करायची आहे. 40 मिनटामध्ये अशा प्रकारची पेज ही तयार होते. ही तदनंतर ही झालेली पेज आपण काही प्रमाणात थंड होऊ द्यायची आहे. तोपर्यंत सॅनिटायझरने आपण हा ट्रे सॅनिटाईज करून घ्यायचा आहे, जेणेकरून इतर प्रकारच्या बुरशी, व्हायरसेस, बॅक्टेरिया याच्यामध्ये वाढ होणार नाही. खरं तर हा पांढरा मीडिया ही अशा प्रकारे तयार झालेली जी मीडियाची जी पेज आहे ती आपण ह्या ट्रेमध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. साधारणतः ट्रेमध्ये समान प्रकारे ती पसरेल अशा प्रकारे तो ट्रे आपण हलवून घ्यायचा आहे. हा गरम मीडिया आहे, याला थोडंसं रूम टेम्परेचरला थंड होऊ द्यायचं आहे. हे हिरव्या रंगाचं जे दिसतं आहे ते ट्रायकोडर्मा व्हिरिडीचं मदर कल्चर आहे. हा ट्रेमधला मीडिया थोडा रूम टेम्परेचरपर्यंत थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण हा मीडिया जे मदर कल्चर आहे ते एकत्र करीत आहोत. आपण मदर कल्चर जे आहे ते या ट्रेमध्ये टाकलेलं आहे. आता हे समान वितरित व्हावं म्हणून हळूहळू आपण ते
सगळं मिक्स करणार आहोत. बघा शेतकरी बंधूंनो, आपण हा सगळा जे मदर कल्चर आहे त्या मीडियामध्ये आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे. तदनंतर आपण ही प्लॅस्टिकची जी पिशवी आहे ती अशा प्रकारे याच्यामध्ये पूर्ण टाकणार आहोत आणि टाकल्यानंतर हे 3 इंच असलेलं जे रबर आहे त्या रबरने आपण हा ट्रे हा एअर टाईट करणार आहोत. साधारणतः 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला याच्यामध्ये ही जी याची ग्रोथ आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडीची ती आपल्याला मिळणार आहे. 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला हा जो ट्रायकोडर्मा व्हिरिडी आहे ही मित्र बुरशी 1 एकरसाठी आपल्याला ती वापरता येणार आहे. अशा प्रकारे हे एअर टाईट करून अगदी रूम टेम्परेचरला एखाद्या ट्रेवर आपण हे ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे बघा आपण हे पूर्ण प्लॅस्टिकने हा पूर्ण ट्रे जो आहे तो रबरच्या साह्याने आपण 72 तासानंतर साधारणतः तुम्हाला याच्यावर पहिले पांढरी बुरशी दिसेल, पहिले पांढरी बुरशी दिसेल आणि तदनंतर अशा प्रकारची हिरवी चादर त्याच्यावर तयार होईल. हिरवी चादर त्याच्यामध्ये तयार होईल. आता ही हिरवी चादर सुद्धा कल्चर आहे बरं का तुमच्यासाठी. हे तुम्ही याच्यात 4.25 लिटर पाणी टाकायचं. किती? 4.25 लिटर. 4 लिटर टाकलं तरी काही फरक पडत नाही. आता 4.25 आणि मग तुम्हाला 4 लिटर जसं तुम्ही बीज प्रक्रियेसाठी वापरतात किलोला 3 ते 4 ml ड्रेंचिंग करायचं असेल तर 1 लिटर तुम्हाला वापरायचं आहे. तुम्हाला शेणखतात वापरायचं असेल तर 1 लिटर साधारणतः 100 किलो शेणामध्ये ते तुम्ही टाका. चांगलं 2 ते 3 दिवस ते हे करा म्हणजे ते ॲक्टिवेट होऊन जाईल. ड्रीपमध्ये वापरायचं असेल तर 1 एकरसाठी 1 लिटर हे पुरे होतं. आता मला सांगा खर्च किती आला याला? 15 रुपयाची पावडर, 5-25 रुपयाचा गॅस धरून घ्या. 40 रुपयामध्ये 4 लिटर तयार होतं. काय लिटर मिळतं ते?